विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले। यावेळी लोकशाही दिनात नव्याने दाखल 5 प्रकरणे आणि यापूर्वीचे 20 प्रकरणे अशा एकूण 5 प्रकरणांवर सुनावणी झाली। यापूर्वीच्या 29 प्रलंबित प्रकरणांपैकी 9 प्रकरणे निकाली काढण्यात आलेत। नागरिकांकडून प्रशासनाने येणाऱ्या तक्रार अर्जावर विहित कालमर्यादेत कारवाई करण्यात यावी। प्रलंबित प्रकरणाचा तत्परतेने निपटारा करून केलेल्या कारवाईबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राद्वारे कळवण्यात यावे असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले। उपायुक्त जगदीश मिनियार, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह महसूल पोलीस, कृषी महापालिका, सहकार, भूमी अभिलेख, समाज कल्याण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आयुक्त गावडे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या। प्रत्येक प्रकरणामध्ये नियमाप्रमाणे तत्परतेने कारवाई करावी। पुढच्या लोकशाही दिनापूर्वी सर्व प्रकरणांचा निपटारा करा असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले। कोणत्याही परिस्थितीत याबाबत प्रलंबितता राहता कामा नये असेही त्यांनी सांगितले। यावेळी विभागातील जिल्हानिहाय संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।